हाय हॅलो नमस्ते. मी आहे अभिषेक आणि मी आलोय माझ्या गावी काल. तर वाजलेत दुपारचे 12 आणि मुसळधार पाऊस होतोय. मी गेलो जरा माझ्या काकीला सोडायला ग्रामपंचायतीमध्ये. मुसळधार पाऊस, रेनकोट घातलाय तरी सुद्धा थांबलोय कारण की खूप जोराचा पाऊस आहे. मी भिजून जाईल. मला जायचंय बाजारपेठ तर इथे थोडं काम आहे. पावसामुळे थांबलोय. पाऊस कमी झाला की निघतो मी तिथून. तर हा ब्लॉग आहे माझ्या गावचा, त्यामुळे तुम्हाला माझं गाव दाखवेन कसं आहे. तर पाऊस थांबला आपण निघूया. पाऊस काय थांबत नाही, तिथे रस्त्याचं काम चालू आहे. बाईकला गाडी लावली. पाऊस थांबेल तेव्हा मी इथून निघीन. थोडा भिजलो पण आहे मी. मला या साईडला जायचंय. तिथे तळा, तिथे 10 किलोमीटर वैभववाडी, तिथे 5 किलोमीटर तळ आहे. या साईडला माझं घर आहे आणि या साईडला ग्रामपंचायत. या साईडला घरी आलो. पाऊस काय थांबला नाही. पाऊस जायची वाट बघतोय. पाऊस गेल्यावर मी रिटर्न जाईन रवी बाजारपेठला. काय कर माहिती आहे चालला वेल्डिंगचं काम. मी अजून काही गेलो नाही तर. सुशांत, जो वेल्डिंग मारतो सुशांत आहे, आणि जो टाकला आहे तो पप्पू आहे. हा अमोल, हा मेन वेल्डर आहे. यो काका, यो घरासमोर मालक का, यो काम बघता. यो मंगो, यांना काही कोबो टाकला ना. वाजलं एक. आता जेवतो टाइम झाला. आता आम्ही घरात नंतर बघूया यात्रेत कधी जाता होत्या. रात्री आम्ही बिर्याणी बनवली होती. अमोलाने बिर्याणी बनवली होती रात्री. तो व्हिडिओ शूट नाही केला मी. जरा डाऊन झाली तब्येत. जरा कामामध्ये 19-20 झालो. मग काय वाटवायला काहीच 1 वाजलंय. बसलोय, गेलो ना इकडे खाली, इकडे तिकडे गेलो. थोडं काकीला सोडलेलं ग्रामपंचायतच्या आधी घरी जेवण बनवते. पाऊस होता, पावसामुळे काय मला जायला भेटलं नाही बाजारपेठमध्ये. मला सिम कार्ड काढायचं आहे बहिणीच्या मोबाईलसाठी. तर काकीला सोडलं. तिकडून मी ब्लॉगची सुरुवात केली पावसामध्ये. अर्धा भिजलेलो. सुरू आता काम करतात. तेच आमच्याच भाऊकीतले, आमच्या फॅमिलीमधले ते जे काम चालू आहे त्यांच्या घराचं तेच बघितलं. भाऊ लोक काम करतात. भाऊ सगळी आले जेवायला घरी. 2 वाजले मी बसला माझ्या घरी घराच्या बाजूला खाली खळ्यामध्ये. जाऊ थोड्या वेळात. ही आमची घरची गाडी. इथं थोडंसं काम आलंय. पिकअप नाही घेत गाडी. मग अशी मी तिकडून येत होतो तेव्हा गाडी चालूच झाली नाही. पावसाचे दिवस आहेत, जरा चालू कंडिशन करायला पाहिजे. तर तिला तळे बाजारपेठमध्ये घेऊन जाईन आता. बघू, इंजिन नवीन टाकतो, त्याला वॉश करतो. थोडं पुढचे पार्ट्स थोडे तुटले आहेत. लाईट वगैरे तुटली आहे, तिला चेंज करायला लागेल. पूर्ण तुटली आहे लाईट. बाकी ठीक आहे. 2021 आणून ठेवलेली गावाला. इकडेच आहे. भाऊ चालवायचा आता. भाऊ मुंबईला आहे. आता माझी छोटी बहीण आहे ती चालवेलीला. थोडी रिपेअर करायला पाहिजे आपल्याला. तर हे पार्ट आपण मुंबईवरून आणू. छोटं मोठं काय ते काम असेल इंडियाला टाकू, वॉश करू. हे पुढे नंतर आपण टाकू परत जेव्हा येऊ तेव्हा. हे आहे आमचं गावचं घर. हे आमचं बाहेर बसायचे. इथे खूप सारे रात्री खूप सारे माणसं तिथे बसतात. पुढे गजाली वगैरे मारतात तिथे. हे आमचं घर. हे आता आतून मला दाखवेल. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आम्ही चाललोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये हडपीड या गावी. तर किरण दादाच्या रिक्षामधून आम्ही चाललो हडपीडला. आता आम्ही जस्ट निघालोय घरून. आता हडपीडला निघू स्वामी समर्थांच्या मठामध्ये. दिवसभर व्हिडिओ बनवायला आला नाही, झोपलो होतो. तर आता उठलो तर मंदिरात चाललोय. तर तुम्हाला मंदिर दाखवू आम्ही हडपीडचं. बाहेरून आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. तर आम्ही 4 जण चाललोय. ही अमोल, सुरेश आणि किरण दादा हडपीडला. बाकी येणार होते, बाबू येणार होता आणि सुशांत. त्या लोकांनी कॅन्सल केलं. एक पप्पू चौघे चाललो आहे. 8-8:30 पोहोचतो आम्ही. रस्त्यामध्ये खूप खड्डे आहेत. रस्त्याचं काम चालू आहे. काहीच आम्ही इथे हडपीडला आलो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये किरण दादाच्या रिक्षामधून. आता आरती चालू आहे स्वामी समर्थांची. हे बघू शकता पाठी माझ्या मंदिर आहे. आरती चालू आहे. आणि हा देवगड, नांदगाव देवगड रस्ता आहे. नांदगाव देवगड रस्ता. या साईडला नांदगाव, या साईडला देवगड. हा माझा भाऊ अमोल. आम्ही आता चपला काढून जाऊ. आरत चालू आहे तर आरतीला आम्ही जाऊ. हे एंट्रन्स आहे देवळाचं. या साईडला गेला की सीधा देवगड.
देवगड आयलंड. देवळाच्या सिड्यात चढून आतमध्ये चाललोय देवळात लावत नाही कॅमेरा. आहे स्वामी समर्थांचं मत. आता जस्ट जेवून वगैरे आम्ही महाप्रसाद घेऊन आता चाललोय घरी. गुड मॉर्निंग गाईज. तो सकाळचे 9:16 झाले. मी आत्ता उठलो आहे. आमच्या काका वगैरे आमच्या इकडे सगळे लावणीला सुरुवात केली आहे. चिखल केली आहे. लावणी लावायला सुरुवात होती. मला माझ्या काकीने उठवलं. मी उठलो आहे. तर मी पण जाईन. रूममध्ये झोपलो होतो. तर फ्रेश होतो. मग जातो मी तिकडे. हे आहे घराचा एंट्रन्स मेन दार. इथे शुभम आमची सगळ्यांची आम्ही इथे खोलीमध्ये अभ्यास वगैरे करायचे. शुभम माझी आजी बसते. ते आमच्या गणपतीचा टेबल. हा आमचा हॉल. तो सरळ रोड जातो. तो किचनकडे जातो. हा एक रूम आहे. इथे देवाची खोली आहे. आतमध्ये एक रोड जातो, रस्ता जातो. इथे एक खोली आहे. ते एक खोली आहे. इथे जेवणाची रूम आहे. हे किचन आहे. त्याचं चाय गरम होते. हे किचन. इथे काकी जेवण बनते. हा फ्रीज. हे मोडी. ही चूल. 9:15 झाले आहेत आणि चिखल लावणीला सुरुवात केली आहे. तिकडे आमच्या गोट्याकडे मी बसलो आहे. ते दारामध्ये चहा आणि लाडू घाला दाखवला ना तुम्हाला. चहा आणि लाडू खाले तिकडे. आता चाललो आहे मी तिकडे. हा येतोय. काय गे वहिनी जातो. यो आमच्या बायचो पोरगो प्रणव. माझ्या ब्लॉगला असते ती. चाय गरम होते. चाय मागितले. चाय घेऊन चाललो आहे मी. त्यांना लावून लावत आहेत. मी गेलोच नाही. तिकडे बसलो होतो बाहेर. माहीत नाही पण ब्लॉग बनवायला थोडं नर्वस फील होते. थोडं माणसाला की थोडं नर्वस होऊन झालो मी. थोडा कन्फ्यूज होतो. माहीत नाही ट्राय करून मी ब्लॉग बनवायचे. मी असे टेक सोडले की माणसं बघून मी टेक ते बनवले नाही. व्हिडिओ केले नाही. पण मी ट्राय करेन आता चांगले बनवायचे. बघूया. हा दुसरा दिवस आहे. त्याच ब्लॉगचा कंटिन्यू केला. हा की आज संध्याकाळी ब्लॉग एंड करेन. याचा एडिटिंग करेन. बघ कसं चांगलं करेन की नाही. आता मला बघायला लागेल कसं एडिट होईल की नाही. आता हा कंटिन्यू ब्लॉग मला मेन दाखवतो. शेताला चिखल कसं करतात. लावणी कसं करतात. लावणी लावायला सुरुवात झाली आहे. सो गाईज ही लावणी लावत आहेत. ही चिखल आहे. हे सर्व लावणी लावत आहेत. तिथे जोत धरलं आहे बैलांचं. तिथे उगव आता जोत धरतो आहे. माझा काका आहे. ही माझी काकी बहीण. ती वहिनी. आणि या साईडला फादर तरवा काढत आहेत. आता मी पेंड्या घेऊन काय बोलतो त्याला आपण हे लावणीला सुरुवात करतोय. मी लय लावणी लावून आहे ना. आणि हे सगळे पोरा गजाली मारतात. मंगो अमोले सगळे काका वगैरे. पप्पू टाकलो पप्पू. हे बघ काय माका म्हणता. नाही फेमस होणार आहे मी. हां लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चॅनलला. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. नवीन चॅनल माझा प्लीज सपोर्ट करा मला. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येईन तुमच्यासमोर. तो प्लीज सपोर्ट.